नमस्कार आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. आपण खूप दिवसानंतर भेटतोय आणि हा भेटण्याचा एक नवीन विषय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण भारतामध्ये एक नवीन विषय मोठ्या प्रकर्षाने उचलला जात आहे. तो म्हणजेच अरवली बचाव. अरवली बचाव मोहीम काय आहे ही मोहीम आणि अरवली बचाव कशा संदर्भात आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारताच्या उत्तर म्हणजे नॉर्थ राज्यांमध्ये प्रमुख असं पहाडाच्या ज्या रांगा असणाऱ्या रांगा आहेत, या पर्वत रांगांना अरवली पर्वत असं म्हटलं जातं. आणि ह्या अरवली पर्वताच्या रांगा भारताच्या 4 प्रमुख राज्यांमध्ये विस्तीर्ण अशा विस्तारलेल्या आहेत. त्यामध्ये हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या 4 प्रमुख राज्यांमध्ये ही संपूर्ण जी आपली अरवली पर्वताची रांग आहे ही विस्तारलेली आहेत. परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे की अरवली पर्वत हे एक प्राचीन आणि सुसमृद्ध असं ऐतिहासिक परंपरा असलेलं म्हणावं किंवा भौगोलिक परंपरा असलेलं म्हणावं किंवा मग आपण विचार केला तर इतिहासाच्या प्राचीन गोष्टींमध्ये सुद्धा वेद पुराणामध्ये सुद्धा अरवलीचा एक विशेष उल्लेख केला जातो. आणि हेच अरवली पर्वतच्या रांगाच्या संदर्भात आता नुकताच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये कुठल्या रांगा ह्या आपल्या अरवली पर्वताच्या रांगा असणार आहेत याबद्दलचा त्यांनी एक निकष ठरवला. आणि हा निकष म्हणजे काय आहे तर आपल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांनी जे सर्वेक्षण करून, सर्वेक्षण संस्था म्हणा किंवा इंडियन फॉरेस्टच्या माध्यमातून किंवा भौगोलिक संशोधनाच्या माध्यमातून, तज्ञांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून त्यांनी हा एक निकष एक एक रिपोर्ट त्यांनी सुप्रीम कोर्टाला दिलीत आणि सुप्रीम कोर्टाने त्या रिपोर्टच्या आधारे एक निर्णय घेतला. तो निर्णय काय होता? तो निर्णय होता की ज्या रांगा 100 पेक्षा अधिक उंची किंवा 100 मीटर असेल अशाच रांगांना आपण पर्वतीय पर्वताच्या रांगा म्हणून संबोधले जाईल. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये एक मोठ्या प्रमाणे वैद्य व अवैध पद्धतीचं खनन होतं आणि या खननाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या नैसर्गिक संपत्तींना हानी पोहोचवण्याचं कार्य नियमितपणे केलं जातं. आणि याचीच भीती अरवली पर्वताच्या संदर्भात तयार झाली, म्हणून पर्यावरण प्रेमी आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयाला प्रमुख वाचा देण्याचा किंवा प्रमुख चेहरा बनण्याचा प्रयत्न केला. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला आपण नॉर्थ च्या भागाचा विचार करतो तर आपल्याला माहिती आहे की दिल्लीमध्ये आज प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात सहयोगी बनणारा म्हणजे अरवली पर्वत. कारण की त्याच पद्धतीने आपण जेव्हा विचार करतो की राजस्थानमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात वाळवंट आहेत. परंतु वाळवंट असतानाही ज्या वेळेला मान्सूनचे वारे येतं, हे मान्सूनचे वारे अडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणारं कोण असतं तर तिथे असणारं एक मात्र जंगल म्हणजे अरवली पर्वताच्या रांगातलं जे जंगल आहेत, हेच जंगल किंवा हेच पर्वत राजस्थानमध्ये पर्जन्यमान वाढवण्यासाठी मदत करतं. आणि याच पर्जन्यमान वाढवणाऱ्या अरवली पर्वताला कुठेतरी आता एक खनन माध्यमातून उखडल्या जाणार आहेत का, याला नष्ट होण्यासाठी मदत मिळेल का, हा जो नियम आलाय हा नियम उत्खनन करणाऱ्या वैद्य किंवा अवैध लोकांसाठी एक पोषक ठरणार आहेत का, म्हणूनच ही एक पूर्ण भारतभर एक नवीन चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेला उदाहरण आलं आपल्या सर्वांना माहिती की अरवली पर्वत हे गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली या 4 प्रमुख राज्यांमध्ये आहेत. परंतु याच्यासोबतच आपल्या सर्वांना माहिती आहे की जो दिल्लीचा भाग आहे, दिल्लीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची माती आहे. जेव्हा संशोधक सांगतात की दिल्लीच्या मातीमध्ये ज्या वेळेला मान्सूनचं पाणी येतं, पाणी रिझवून घेण्याचं, साठवून घेण्याची क्षमता नाही आहे. मग अशा परिस्थितीत आपला जो अरवली पर्वत आहे, त्या अरवली पर्वतामध्ये एक विशिष्ट अशी शक्ती आहे, त्याच्या शक्तीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये असणाऱ्या खडकामध्ये असणाऱ्या भेगा त्या संपूर्ण मान्सूनच्या पाण्याला आपल्या भूगर्भामध्ये साठवून घेतं. आणि ज्या वेळेला विशिष्ट पद्धतीने आपल्याला माहिती आहे की पर्यावरण आपला किंवा निसर्ग आपल्याला त्या साठ्याचा उपलब्धता आपल्याला आवश्यक त्यावेळेला करून देतं. आणि याच पाण्याच्या माध्यमातून आपल्याला माहिती आहे की ग्रॉस रूट वॉटर जे आहेत या पाण्याचा उपयोग दिल्लीला करता येऊ शकतो. परंतु हळूहळू हे खनन आणि ह्या सर्व गोष्टी जर वाढल्यात तर मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण आहे प्रदूषणाला पुन्हा वाव मिळेल. एवढंच नाही तर एक मोठं खनन होईल आणि हळूहळू अरवली पर्वताचा ऱ्हास होईल.
अशी भावना प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा पर्यावरण प्रेमींना वाटतं. या संदर्भात अ, केंद्रीय मंत्री पण सोबत आलेत आणि त्यांनी हे विषय मांडलात, की आता आपण हा जो निर्णय घेतलाय, हा निर्णय आहेत, की ज्या निर्णयातून 90% अधिक जो अरवली पर्वत आहे, हा संरक्षित केला जाईल. कारण की यामध्ये अधिकांश जो भाग आहे, तो भाग 100 मीटर अशा पर्वत रांगांसाठी सुरक्षित केलेला आहे. आणि 2 पर्वताच्या मध्येही जो भाग आहे, जो 500 मीटरचा भाग असेल, त्या 500 मीटरच्या भागाच्या मधात जो भाग आहे, तो सुद्धा अरवली पर्वताचा भाग मानला जाईल. अशा पद्धतीचं वेगवेगळं चिंतन हे सरकारच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या डिबेटच्या माध्यमातून दिल्या जात आहे. परंतु खरा प्रश्न हा आहे, की खरा चिंतन आहे काय? तर खरा विषय हा आहे, की जर खऱ्या अर्थाने जर असं होत नसेल, की 100% जो अरवली च्या टेकड्या आहेत, ह्या जर संरक्षित केल्या जाणार नाही, तर खऱ्या अर्थाने वैध किंवा अवैध खननाला एक मोठी चालना मिळेल, ज्यातून मोठ्या प्रमाणात खनन होईल आणि हळू अरवली पर्वताचा ऱ्हास होईल. म्हणूनच एक जो निर्णय आलेला आहे, सुप्रीम कोर्टाने जो निकष दिलेला आहे, हा निकष केवळ 100 मीटरच्याच टेकड्यांना अरवली का मानावं, या संदर्भातला एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहेत. कारण की कुठल्याही जरी आपल्या सर्वांना माहिती आहे, की सुप्रीम कोर्टाने हा निर्णय काय दिलात, कारण की या संदर्भातला वेगवेगळा जो विषय आहेत, कारण की 4ही राज्यामध्ये याचा जो अ, अरवली पर्वताच्या रांगा कुठल्यात, ह्या ठरवण्यासाठी वेगळे निकष लावले गेले आहेत. म्हणून केंद्र सरकारने किंवा सुप्रीम कोर्टाने एक प्रयत्नातून प्रयत्न केला, की ज्या माध्यमातून 4ही राज्यामध्ये एकच निकष लावला जाईल आणि तो निकष म्हणजे होता 100 मीटर पर्वतरांगांची उंची. हाच निकष सर्वोपरी सर्व राज्यांना दिला गेला आणि ही एक डिफिनेशन हे एक व्याख्या ठरवल्या गेलीत. आणि या व्याख्येतूनच अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झालेत, कारण की अनेक संशोधनाचं म्हणणं आहे, की 1023 किंवा त्यापेक्षा अधिकच रांगा ज्या आहेत, त्या 100 मीटरपेक्षा अधिक आहेत. परंतु यापेक्षा कित्येक अधिक रांगा ज्या आहेत, ह्या 80, 50 किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या आहेत आणि ह्या रांगा सुद्धा आपल्या अरवली पर्वताच्या रांगांचा भाग आहेत. म्हणून ह्या संदर्भात जर हा निर्णय लागू झाला, तर अनेक उत्खनन करणाऱ्यांना ह्या 50 किंवा 80 किंवा 90 किंवा 100 पेक्षा कमी मीटरच्या असणाऱ्या सर्व पर्वत रांगांना उत्खनन करण्यासाठी एक खुली छूट मिळेल आणि छूटच्या माध्यमातून ते खनन करेल आणि ज्यातून त्याचा जो एक आपल्या उत्तर भारताचा एक जो मोठा आपण म्हणू, की जे हृदय नलिका आहेत किंवा जे ऑक्सिजन क्रिएटर आहेत, हा ऑक्सिजन क्रिएटर हळूहळू ह्रास पावेल आणि आपल्या संपूर्ण मानव जीवनावर एक परिणाम करेल. कारण की आजच आपल्या सर्वांना माहिती आहे, की दिल्लीत एक मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा झळ पुसताय. तेच प्रदूषण आपल्याला युपी मध्ये दिसत आहे, तेच प्रदूषण आपल्याला राजस्थानमध्ये दिसत आहेत आणि हळूहळू संपूर्ण देशावर एक मोठ्या प्रमाणे आघात होत आहेत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ही माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत होतो, की आता आपल्या भारतामध्ये एक नवीन चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा म्हणजे अरवली पर्वत हे नष्ट होणार काय? आता याबद्दलची शाश्वती मी तुमच्यासोबत चर्चा करत असताना मलाही माहिती नाही, की अरवली, कारण की मी जे टीव्ही न्यूजवर पाहतो किंवा जे वेगळ्या सोर्सच्या माध्यमातून मी वाचन केलंय, याच माध्यमातून माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. कारण आपणही या संदर्भात विचार करावा आणि खऱ्या अर्थाने अरवलीच नाही, तर मग तो आपल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर असणारा सातपुडा असो किंवा सह्याद्रीचा पर्वत असो किंवा प्रत्येक आपल्या सीमालगत किंवा आपल्या गावाजवळ, आपल्या जिल्ह्याजवळ असणाऱ्या पहाडांच्या संदर्भात अवैध खनन असो किंवा वैध खननसाठी आपण जागृतपणे प्रयत्न करू आणि आपल्या पर्यावरणाला बचावण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि थांबतो. मला या संदर्भातून एवढं सांगावं वाटेल, की हा व्हिडिओ कोणाच्या अ, विरोधात किंवा समर्थनात नाही आहेत, परंतु हा नक्कीच अरवली बचाव, कारण की अरवली हा आपला भारताचा मुख्य पहाड आहेत, मुख्य पर्वत आहेत आणि या मुख्य पर्वताचं संरक्षण करणं ह्या प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. या कर्तव्याचं उत्तरदायित्व म्हणूनच हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलोय. आपणही नक्कीच अरवली पर्वताच्या बचावासाठी मदत करावी. आपण सर्वांनी सोबत यावं आणि खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे, तो निर्णय बदलवण्यात यावा आणि अरवली पर्वताची जी प्रत्येक रांग आहे, ती अरवली पर्वताचीच आहेत, ही स्वीकार करावी आणि तिथे होणाऱ्या अवैध खननांना रोखण्यात यावं. असं बोलून मी थांबतो. धन्यवाद. भारत माता की जय.